श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांच्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो आणि तुमचा दिवस आनंदात जाओ. यंदा म्हणजे 2024ची पहिली पौर्णिमा 25 जानेवारीला आहे. 25 जानेवारी गुरुवारी पौष पौर्णिमा आहे. तिलाच आपण शाकंभरी पौर्णिमा देखील म्हणून ओळखतो. शाकंभरी ही संपूर्ण जगाची अधिष्ठात्री असणाऱ्या दुर्गेचे एक रूप आहे. म्हणूनच तिला आपण शाकंभरी म्हणतो. अतिशय शांत रूप असं म्हणू शकतो आपण याला. तिला हजारे डोळे होते म्हणूनच तिला शाकंभरी असे नाव पडले आहे. अन्नपूर्णा देवीच्या रूपात आपण या देवीचे पूजन केले जाते. आता पौष पौर्णिमा कधी आहे, त्याचा मुहूर्त काय आहे ते आपण बघूयात. पौष पौर्णिमा 24 तारखेला रात्री 9:49 सुरू होणार आहे आणि 25 तारखेला रात्री 11:23 संपणार आहे. म्हणजे उदय तिथीनुसार 25 तारखेची पौर्णिमा आपण साजरी करायची आहे. या पौर्णिमेला आपण सत्यनारायणचे व्रत मांडायचे आहे, त्याची पूजा मांडायची आहे, त्याची कथा वाचायची आहे. बऱ्याच महिला दर पौर्णिमेला देखील सत्यनारायणची व्रतकथा करत असतात. पण ज्या कोणी करत नसतील, ज्या करतात त्यांनी तर करायचंच आहे, पण ज्या कोणी करत नसतील त्यांनी या पौर्णिमेला तरी सत्यनारायणची पूजा मांडायची आहे. श्री सत्यनारायण देवाच्या कथेच्या महिमेने इच्छित वर मिळतो, सुखी जीवन होतं आपलं, संतती प्राप्ती होते, आरोग्य प्राप्त होते, आर्थिक लाभ होतात, सुखसंपत्ती मिळते, समाधान मिळते. या सर्व गोष्टींसाठी आपण श्री सत्यनारायण व्रत करायचे आहे. पौर्णिमेला करणे अतिशय शुभ असते. त्यामुळे या दिवशी आवर्जून आपण ही सत्यनारायण व्रताची कथा वाचायची आहे, सत्यनारायणची पूजा मांडायची आहे. यामुळे व्यक्तीमध्ये काय होतं, आत्मविश्वास वाढतो, त्याला इच्छित फलप्राप्ती होते. पौष महिना हा सूर्य देवतेचा असतो. पौष महिना हा सूर्यदेवतेचा म्हणून ओळखला जातो आणि त्यामध्ये पौर्णिमा हा चंद्राचा दिवस. अतिशय शुभ असा हा योग आहे आणि म्हणूनच हा दिवस लोकांच्या इच्छापूर्तीचा दिवस म्हणून असतो आणि त्यामुळेच आपण या दिवशी श्री सत्यनारायणची पूजा मांडायची आहे आणि व्रतकथा ऐकायची आहे. यामुळे आपल्या जीवनातल्या अडचणी दूर होतात असे म्हणतात. याच दिवशी असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वी तलावर येत असते. पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि आपल्या भक्तांच्या सगळ्या इच्छा, सगळ्या मनोकामना पूर्ण करत असते. तर तुम्ही या दिवशी सत्यनारायणची पूजा आणि लक्ष्मीची पूजा अवश्य करा. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवी अन्नपूर्णेला आपण कुंकुमार्चन करायचं आहे. म्हणजे अन्नपूर्णेची मूर्ती तर सगळ्यांच्या घरामध्ये असतेच, तर या मूर्तीला आपण त्या दिवशी कुंकुमार्चन करायचं आहे. नाम जप करत कुंकू व्हायचं आहे. खालून म्हणजे पायापासून मस्तकापर्यंत चिमटीने कुंकू सोडत जायचं आहे. अशा पद्धतीने आपण कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन नसेल करायचं तर तुम्ही धान्यांचं देखील आंघोळ घालू शकता. धान्य व्हायचं आहे, धान्याचा वर्षाव करायचा आहे अन्नपूर्णे मातेला. असे केल्याने काय होते, अन्नपूर्णा माता आपल्यावर लवकर प्रसन्न होते, आपल्या घराची भरभराट होते, आपल्या घरात अन्नधान्याची कमतरता अजिबात भासत नाही असे सांगितले जाते. पूजा करून झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचं आहे. नैवेद्यामध्ये खीर करायची आहे. खीर देवीला दाखवून झाल्यानंतर चंद्राला देखील आपण खिरीचाच नैवेद्य दाखवायचा आहे. देवीला, अन्नपूर्णा देवीला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपण अशी प्रार्थना करायची की हे अन्नपूर्णा माते, मी तुझी यथासांग पूजा केली आहे, तर तू माझ्यावरती कृपा कर, माझ्या घरावरती अखंड आशीर्वाद तुझा लाभू देत. यामुळे आपल्या घरावरती अखंड कृपादृष्टी राहते आणि लक्ष्मी लवकर प्रसन्न होते असे मानले जाते. तर तुम्ही शाकंभरी पौर्णिमेला 2 गोष्टी करायच्या आहेत. एक म्हणजे सत्यनारायण पूजा मांडायची आहे आणि व्रतकथा वाचायची आहे. दुसरं म्हणजे अन्नपूर्णा मातेला कुंकुमार्चन करायचं आहे. तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केला असेल तर लाईक आणि शेअर करा. श्री स्वामी समर्थ.